पूर्णपणे लक्ष आमचं याकडे देखील आपण नोंद घ्यायची आहे, याकडे देखील आपण लक्ष केंद्रित करायचं आहे। मॅचकडे तुम्हा सर्वांना घेऊन चालतो। पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे। एकूण धावा धावफलकावरती आपण तिकडे पाहतोय 16 धावा धावफलकावरती लागल्या ना आपल्याला पाहायला मिळतात। षटक क्रमांक 1 निखिल वरती हल्ले चढवले गेले आणि निखिलच्या ओव्हर मधून धावा आल्या। निखिलच्या अगेन्स्ट खेळणं म्हणजे लोखंडाचे सणे सावण्यासारखी गोष्ट असते, परंतु प्रफुल्ल आणि संदेशनं आज आपले आक्रमक इरादे मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केले आणि एक चांगली ताबडतोड फलंदाजी पॉवर प्लेला त्यांनी कॅपिटलाइज केलंय, मोठं केलंय आणि एक चांगली सुरुवात त्यांची पाहायला मिळते। ते म्हणतात ना वेल बिगन इज अ हाफ डन। तुमची चांगली सुरुवात म्हणजे विजयाचा जो अर्धा पल्ला आहे तुम्ही तिथेच निश्चित करता। अगदी तशाच प्रकारची ही आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते। गोलंदाज तयार आहे। अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये। चांगला चेंडू पाहायला मिळतो। पंच वळालेत आणि अगदी आपण पाहतोय पंचांनी इशारा दिलाय की वाईट बॉल आहे, त्यामुळे गोलंदाजाला आता या गोष्टीचा नक्कीच कुठेतरी पश्चाताप झाला असावा। एक अतिरिक्त रन मिळणे, अतिरिक्त धावेनं धावसंख्या फलकाला नवा आकार, नवं रूप आणि नवा रंग चढला जातोय। एकूण धावा धावफलकावरती 17 पाहायला मिळतात, 17 रन्स ऑन स्कोर कार्ड। आतापर्यंत टीमची लागलेली धावसंख्या। बिनगडाचा मोबदला होतो विकेट। ओ सुपर फटका स्मॅश केलाय पायांच्या अगदी आपण पाहतोय बलबुत्यावरती थोडा वाकला होता, बॉडी वेट ट्रान्सफर केला होता आणि त्यानंतर घुटना टेक तमाशा देख प्रफुल्ल पाटील चांबोच्या बॅट मधून हा येतोय कन्सिक्युटिव्ह सुपर धमाकेदार षटकार। सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये। 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। अक्रॉस द बॅट पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेमध्ये खेळलेत। यावेळेला फिल्डर तैनात आहेत तिकडे, प्रोटेक्शन लावून नाही। त्यांना माहिती आहे की या खरं तर क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त फलंदाजी पाहायला मिळाली आहे आणि मग जास्तीचे स्ट्रोक तिकडे आल्यानंतर मग एक प्रोटेक्शन म्हणून खेळाडू लॉंग लेग मध्ये त्यांनी उभा केला। चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। या बॉलवरती आपण पाहिलं तर एकच धाव आली आणि एका धावेनं स्ट्राईक रोटेशन मधील सातत्यपणा जो आहे तो टिकून ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये। एकूण धावा 24 धावफलकावरती। बिनगड्याचा मोबदला। फलंदाजी आहे ती म्हणजेच जय हनुमान 11 बोर्ले या संघाची, विरोधामध्ये ओम साई 11 पडगे। फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल, हॅमर केलाय सुपर फटका, बॉल सीमारेषा बाहेर, षटकार। गोलंदाजाच्या मात्र चितड्या उडवल्यात। अट्रॅक्टिव्ह अँड अगदी आपण पाहतोय अट्रॅक्शन न भरलेला फलंदाजा। ओ डिफेन्स केले, रक्षात्मकरित्या खेळायचा प्रयत्न राहिला, हलक्या हाताने खेळला। सॉफ्ट हँडने खेळल्यानंतर आपण पाहिलं की अगदी कव्हर चित्रामध्ये एक खेळाडू उभा मिड कव्हरला। चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि दरम्यान आपण जर पाहिलं तर एक धाव घेण्यापासून थांबू शकणार नाहीयेत। एक धाव मिळतीये, एका धावेने धावफलक पुढे जाईल। 31 या आकड्यावरती संघाचं आपण टोटल कार्ड आता इथे गच्चम भरलेलं पाहतोय, कारण षटक क्रमांक 2 सूर्या आणि या दुसऱ्या षटकामध्ये सरासरी 15 प्लसची। अल्पेश फुल टॉस बॉल दिशा दिली आहे, फिरून खेळायचा प्रयत्न राहिलाय। फिल्डर आहेत मिड विकेट मध्ये आणि टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर आता 1 न पुढे नेण्याचा निर्णय तिकडे जरूर राहिला, परंतु दुसऱ्या बाजूने आपण जर विचार केला दोन्ही खेळाडू जे आहेत ते थोड्या सावध पवित्र्यानं देखील खेळताना पाहायला मिळतात। 32 धावा धावफलकावरती, टोटल कार्डवरती लागलेल्या धावा 16.0 सरासरीनं जरूर चालल्यात। जर डॉट बॉल आला तर ही सरासरी पाहायला मिळेल आणि मोठा फटका आला किंवा एकम किंवा दुहेरी धाव जरी आली तरी देखील समीकरणामध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळू शकतात। एक रन घेतली आहे। दुसऱ्या धावेसाठी पहा बाल बचावले म्हणूयात, थोडी ओव्हर एक्साइटमेंट होती संदेश दादांची। एका धावेवरती समंजसपणा दाखवला या चांबोने, बॅटनं धाव पूर्ण केली होती असं वाटलं। अगदी बॅट तर चांबो पर्यंत आली होती पहा, इतक्या जोरानं ते पडले होते।
रन्स धावफलकावरती आपण पाहू शकतो. षटक क्रमांक 3 संपलं. एकूण 33 धावा, जिकडे आपण धावफलकावरती पाहतो 16.5 सरासरी आहे. तर आमचे सन्माननीय सचिन उसाटकर यांचा शुभ सन्मान आम्ही इथे करतो. त्यांना विनंती आपण यस पंच पाणी घेऊन जा 12वे खेळाडू. मी सचिन उसाटकर यांना विनंती करेन यांच्याकडून आम्हाला 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय आणि मी किशोर खोपकर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करावा. नाही हॅलो चेक. येस चला स्पीडअप करा. लगेच पुढच्या षटकाची आपण सुरुवात करायची. चला स्पीडअप करा. थांब आकाश. सचिन उसाटकर यांचा शुभ सन्मान होत आहे. तुझं नाव काय? योग. योग देखील आलाय त्यांच्यासोबत. त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. सचिन उसाटकर. याच्यानंतर मी सन्माननीय किशोर खोपकर यांचा सन्मान आमचा भाग्य आहे. त्यांचा सन्मानही झाला पाहिजे. त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. सन्माननीय आमचे सन्माननीय श्री पांडुरंग नावरेकर यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करावा. त्यांचा मी मनपूर्वक आभार इथे व्यक्त करेन. आपण आलात या स्पर्धेमध्ये. आमचे संपूर्ण पोर्टिपस मेंबर्स खूप चांगले काय जे चेहरे ते रोज मेहनत करतायत. चला जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आकाश यांच्याकडे. क्या बात आहे. आपण पाहतोय नवनवीन मान्यवर. मगाशी आपण समरला पाहिला, आता आपण युगला पाहिलं. अगदी मायक्रोफोनवरती बोलण्याची धमक पाहायला मिळते. काही दिवसांमध्ये मोरबेमध्ये येण्याची शक्यता कमी भासणार आहे. त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे. त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. टीमची जी धावसंख्या आहे ती 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 संपलंय. आधी दरे आता षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी टीम ओम साई 11 पडगेकडून आता गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. चांगल्या सरासरीने चाललेत बोर्ले संघाचे खेळाडू. बोर्ले संघ म्हटला तर मग ताकदवर संघ गणला जातो आणि आज या पूलमध्ये त्यांचे देखील आपण दादागिरी पाहिल्या. मैदान म्हटलं तर मैदान राहिलं नाहीये, ते रणांगण बनलंय. या रणांगणामध्ये आपण जर विचार केला हायएस्ट स्कोर बनण्याच्या दाट शक्यता देखील आहेत. टीमची धावसंख्या 33 धावा धावफलकावरती. राऊंड द विकेटनं हा चेंडू आपण पाहतोय. अपटबार बॉल आहे. लाईन विस्कलित झालाय. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त एका धावेनं धावफलक पुढे जाईल. टीमची धावसंख्या ऍडिशनल वाढती आहे. संघ जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावरती. तिकडे निर्धाव बॉल आपण पाहिलेला. चौतीस धावा धावफलकावरती, जिकडे बिनगड्याचा मोबदला आहे. सँडी सर तुमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. यावेळचा बॉल सुपर फटका. बॅटच्या मधोमध प्रॉपर टायमिंग. एक्स्ट्रा हिटिंग पॉवर ऑन द वे. राइटी गॉट इट फ्लाइटी अँड इट इज इट माइटी हिट सिक्सर. AK-47 बात आहे. काय फलंदाजी पाहायला मिळते बा. प्रत्येकी फलंदाज अग्रेशन न फलंदाजी करतात आणि अगदी आपण जर पाहिलं तर आता वेगळ्याच मोमेंट मैदानामध्ये पाहायला मिळतात. वेगळ्याच ते लयमध्ये आहेत. आज मात्र सरोजनच्या सफाईनं गोलंदाजांची पिसं उपटताना आपण त्यांना पाहिलेला. संदेश मात्र काही वेळा धडपडला तरी देखील तो सांगतोय की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्यानं हे सामर्थ्य नाशिवंत नाही. अगदी आपण पाहतोय आता प्रत्येक पडता काल बाजूला ठेवत मैदानामध्ये त्यानं प्रत्येक वेळेला लढाईलाच पसंती दिली आहे आणि तो लढतोय मैदानामध्ये. स्ट्रायकर एंडवरती प्रफुल आहे. प्रफुलसाठी हा बॉल होता. खोलात टाकायचा प्रयत्न राहिलाय. थोडंसं इलिगेशन गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या फॉलत्रीनं चेंडू रिलीज होईल त्या मोमेंटला ओळखू शकला नाहीये. त्यामुळे गोलंदाजी फॉलत्री ओळखणं आधीची थोडीशी कठीण होऊन बसतं. हे अनेक मैदानामध्ये आपण पाहिलंय आणि संघामधून अगदी युवा यंगस्टर आपण पडगे संघाला मिळताना पाहतोय. टीमची जी धावसंख्या टोटल धावा 42 धावफलकावरती पाहायला मिळते, जिकडे बिनगड्याचा मोबदला आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहतो आमचे दापोलीचे कॅप्टन कुल, आपण पाहतो रायगडचे विशाल जेतेकर दापोली 70-70 चे ओनर यांच्याकडून संदेशसाठी शुभेच्छा आल्यात आणि
तसेच वीरेन गावड यांच्याकडून देखील आपण पाहतोय जे मॅनेजर आहेत 70-70 स्पोर्टचे त्यांच्याकडून संदेश पाटीलसाठी इथे शुभेच्छांचा वर्षा झाला. चांबोसाठी देखील या शुभेच्छा आहेत. एकत्रित क्रिकेट खेळलेलं आहे नियमितपणे आणि त्यामुळे आपण पाहतोय आज हे प्रेम त्यांचं उतू आलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यांचंही आपण नक्कीच स्वागत करू. विशाल दादा जितेकर आणि वीरेन गावड ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. A1 जोडी आहे. म्हणजे सुभाष फडके यांनाही विनंती आपण आला असेल तर आपण यायचं मंचावरती बडगे संघाचे, कारण आज दुपार सत्रामध्ये त्यांच्यासोबत भेट झाली होती आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही मोरबेमध्ये आज येणार आहोत. आमच्या संघाचा सामना आहे. त्यामुळे वैभव सर हा एक क्लू तुम्हाला मी देतोय की मी तिकडेच होतो. 43 धावा फलकावरती आपण पाहतोय, जिकडे 1 धावा तर वाढली जाईल आणि 44 वरती इथून आपण बरारी पाहतोय ती टीम पडगेची. 44 लॉस ऑफ 0 विकेट बिनगडाचा मोबदला आहे. त्यामुळं या खरं तर 2 फलंदाजांना आपण पाहतोय सलामीवीरांना त्यांच्यामध्ये चांगली भागीदारी. 44 धावांची ती देखील. पुट्टवर कोलकण्याचा प्रयत्न, थोडासा व्यत्यय आपण पाहतो गोलंदाजीच्या स्टेपिंग मध्ये कदाचित आला असावा. डॉट बॉलचा इशारा पंतांचा. धावा धीम्या गतीनं बनत होत्या सुरुवातीला आपण पाहिलं, नंतर त्यानंतर आघात जे केले ना तिथून मग धावांचा जो आपण पल्ला पाहिला तो आपल्याला उच्चांकित होताना पाहायला मिळाला. आणि चांगल्या खेळाची भूमिका आपण मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहतोय. आधी दरे या षटकामधून शेवटचा बॉल राऊंड द विकेटने गोलंदाजी आहे. आडव्या पट्ट्याने खेळलेत, फिल्डर आहेत लॉंग लेग मध्ये. 1 धावेपासून थांबू शकणार नाहीयेत. 1 धाव तिकडे सहजरित्या मिळते. एका धावेनं धावफलक आपल्याला पुढे येताना पाहायला मिळेल. 1 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 संपल्यानंतर टोटल 15.00 च्या सरासरीनं 45 धावा बोर्ले संघाच्या खात्यामध्ये बिनगड्याचा मोबदला आहे. अगदी या स्पर्धेसाठी अनेक आमच्या मान्यवरांनी सगळ्यांनी प्रेम दिले. खरं तर आका ज्यांना जे जे जमेल ते त्यांनी सगळ्यांनी दिलंय आणि खरंच या स्पर्धेला तुम्ही सफळ करतायत त्या सगळ्या दानशूर व्यक्तिमत्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. असे आमच्या आका डेव्हलपर्स खारघरचे सन्माननीय संजय पटेल साहेब खारघर हे सध्या लाईव्ह पाहतात आणि त्यांच्याकडून या क्रिकेट शृंखलेसाठी 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. आम्ही त्यांचं संपूर्ण आमच्या 40+ मेंबर्स यांच्या वतीनं आणि संपूर्ण ऑर्गनायझर टीम कडून मोरबे ग्रामस्थ वासियांपासून आपलं मनपूर्वक हार्दिक आभार इथे व्यक्त करतो. क्या बात आहे. एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंथ. आज आपण पाहतोय एकमेकांना सहाय्य करणं किती महत्वाचं आहे ते आपल्याला अनेक वेळेला पाहायला मिळतं आणि अक्षरशः ती भूमिका आज निभावलेली आहे. मान्यवरांचं आपण स्वागत करू, विजेत्यांचं अभिनंदन करू. चला थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा. आणि ज्या बघा गाड्याच्या लाईट्स आहेत, रिक्षा लाईट्स ऑफ प्लीज. नाही थोडा चेंज करा मोड, तोंड तिकडे फिरवा. संपा सिग्नल गेम इज ऑन. लास्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस. सौरभ भोईर शेवटचं षटक टाकण्यासाठी तयार. अगदी आपण पाहतो टॅप केलंय ऑफ साईडच्या दिशेमध्ये, लॉंग ऑफ मध्ये बॉल. तिकडे फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल येणार. 46चा आकडा आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावसंख्या उभारत असताना यावेळेला टीम बोर्लेचा या षटकामध्ये कमबॅकची जरूर आशा आकांक्षा वर्तवली जाईल या गोलंदाजाकडून, कारण 15च्या सरासरीनं धावा बनल्या तर मग थोडंसं चेज करताना डिफिकल्ट होऊ शकतात. परंतु या मैदानावरती धावा आपण पाहिलेल्या आहेत. 100चा 103चा रेकॉर्ड या मैदानावरती 4 ओव्हरमध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. क्या बात आहे, काय करंटनं फिल्डिंग करतायत बा तिकडे खेळाडू. परंतु या अशा प्रकारची कलेक्शनची भूमिका जर राहिली तर मग समोरील संघ धावा चोरण्यामध्ये निष्णात शिकारी आहेत, यात काही मात्र शंका नाही आहे. पटाईत आहे ते धावा चोरण्यासाठी. आतापर्यंत दोघेही खेळाडू आपण पाहतोय नाबाद खेळतायत मैदानामध्ये. एकही विकेट त्यांनी दिला नाहीये. अगदी 48 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि चांगली भागीदारी. हायएस्ट आपण पाहतो ही पार्टनरशिप या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते मैदानावरची स्पर्धेमधली. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त 1 धाव ऍडिशनलच्या स्वरूपात धावसंख्या फलकावरती रेखाटली जाईल. 49 या आकड्यावरती बोर्ले संघाची फलंदाजी जाऊन पोहोचल्या. प्रफुल्ल पाटील आणि संदेशचे आपण पाहतोय जनमान बोर्लेकडून खेळताना बसेस खेळतात. ओमसाई पडगेच्या 49 धावांची पार्टनरशिप. त्याआधी आपण पाहिलं की हायएस्ट स्कोर होता पाली संघाचे दीपक अँड विजयचा 46चा. तो देखील आपण उच्चांक त्यांना मोडीत आणताना पाहिलं. रेकॉर्ड ब्रेकची भूमिका. अशा अनेक सारे रेकॉर्ड तुटले जात आहेत. पाच तिथे 50व्या धावेसाठी पदार्पण होते. 51वी धाव कंप्लीट केली जाते. क्या बात आहे. चांबो आणि संदेश पाटील
प्रफुल्ल पाटील आणि संदेश पाटील, दोन पाटील बंधुराज मैदानामध्ये आतंक त्यांचा पाहायला मिळतोय. या खरं तर ओव्हर मधून आपण मोठे फटके येताना नाही पाहिले, परंतु तिथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहिली. सर्व काही पाहायला मिळालं, फक्त विकेट पाहायला मिळाली नाहीये. त्यामुळे थोडासा बॅकफुट वरती आहे या वेळेला तो पडगे संघ. प्रफुल्ल पाटील 23 धावांचं योगदान आणि 22 धावांचं योगदान संदेश पाटील स्वतःचं. स्ट्रायकर एंड वरती आता चांबो. षटकामधून अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. फुलटस लेनचा बॉल आहे, फिल्डर तैनात ठेवलाय लॉंग ऑफ मध्ये. एक धाव तिकडे मिळणार, एकापासून वंचित ठेवू शकणार नाहीयेत. चांगली आपल्याला भूमिका पाहायला मिळते. आता या ओव्हर मधून मी म्हणेन जो बॅकअप दिलाय तो तितकाच किफायतशीर आहे. गरज होती याची अक्षरशः, आणि ती गरज आता कुठेतरी भागवली देखील जाते. 52 झालेत धावा फलकावरती. 14.18च्या सरासरीने चाललेत. कम्प्युटरचा अहवाल आपण पाहतोय की याच सरासरीने केले तर 56 पर्यंत पोहोचण्याच्या दाट शक्यता आहेत. पुढचा बॉल ओद विकेट. बॅटच्या मधोमध स्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय, पार्किंग प्लॉट मध्ये. आकाशात तरंगणारा बॉल, सीमारेषा बाहेर, लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. प्रसिद्ध जोडिया, या जोडीला आपण पाहतोय अनेक मैदानं गाजवली आहेत. आज या मैदानावरती देखील धावांचा पाऊस पडलाय. त्यांनी चिथड्या उडवल्यात गोलंदाजांच्या. काय खेळतायत, अक्षरशः धुवून काढलाय. मिसफिल्ड झाले तिकडे. धावा सोडण्याचा धाडस पहा. वारंवार धावा सोडल्या जात आहेत. अजून एक चोरायचा प्रयत्न राहिलाय आणि ती देखील पूर्ण. क्या बाद आहे, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. प्रफुल्ल पाटील कडे पाहता, संदेश कडे पाहता असं वाटलंही नव्हतं की अगदी अक्षरशः या बॉल वरती ते 3 धावा कंप्लीट करतील. एक धाव होते असं वाटलं, परंतु जिथे फंबल झाले खेळाडू आणि लगेचच त्या गोष्टीचा फायदा उचलला. 3 धावांची मोहीम फत्ते केली. षटक क्रमांक 4 संपलं. अर्थातच पहिल्या इनिंगचा खेळ संपला. एकूण धावा धावफलकावरती लागल्यात, त्या म्हणजेच 61 आणि 62 धावांचं टार्गेट सेकंड हाफ साठी ठेवण्यात आलेले. सन्माननीय आमचे धर्मा डांगरकर साहेब उसरले यांच्याकडून या क्रिकेट शृंखलेसाठी शुभेच्छा आलेत, त्यांचा मी स्वीकार करतो. आमचे नारपोलीचे एक गुणवंत खेळाडू